नमस्कार, मी शीतल भुर्की. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे बेसन वड्या. खूप सोप्या आहेत आणि एकदम पारंपरिक पद्धतीने मी बनवणार आहे. तर यासाठी काय काय साहित्य लागतात ते बघूया. तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेले आहे. त्यानंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचा कूट आणि आपण रोजच्या भाजीला जे सुके मसाले वापरतो ते. आपल्याला फक्त एवढंच घ्यायचं आहे. पहिले आपण कढईमध्ये पाणी ठेवूया. पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मी बेसन बनवून नाही बनवणार आहे त्याच्या वड्या. पीठ चुरून त्याच्या वड्या बनवणार आहे. तर आता मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण हे जे बेसन आहे हे याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं, हळद, मीठ आणि गरम मसाला, लाल तिखट टाकायचं आहे. तुम्ही हवं तर यामध्ये लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. त्यानंसुद्धा खूप छान चव येते आणि नाही टाकलं तरीसुद्धा चालते. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम टाकायचं नाही. पीठ लवकरच पातळ होते, त्याच्यामुळे खूप थोडं थोडं पाणी वापरायचं. आणि हे बघा, पीठ मळून तयार आहे. आता मी याला लाटून घेणार आहे. तुम्ही या पद्धतीनं बेसन वड्या बनवून बघा, तुम्हालासुद्धा खूप आवडतील. तुमच्या घरातली सगळेजण खूप आवडीनं खातील. आता आपण पोळीपाटावर हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. त्यासाठी याला असं डायरेक्ट न लावता तुम्ही याच्यावर थोडंसं तेल लावूनसुद्धा करू शकता. नाहीतर बेसन पीठ याच्यावर लावून आपल्याला पोळीसारखं लाटूनसुद्धा घेता येते. जर तुम्हाला बेसन पीठ नसेल लावायचं तर तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता. परंतु मी पिठाचाच वापर करते, त्याच्यामुळे पिठाचीसुद्धा चव खूप छान येते. आणि जेव्हा आपण बेसनाची पोळी लाटतो तेव्हा पोळी एकदम पातळ नाही लाटायची, थोडी जाडसरच ठेवायची आहे. हे बघा, मी ज्या पद्धतीनं बनवली त्या पद्धतीनंच. आता याला तुम्हाला ज्या शेपमध्ये बेसन वड्या आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करून घ्या. मी डायमंड शेपमध्येच करते आणि थोड्या मोठ्या साईजचेच करते. तुम्हाला जर बारीक साईज आवडत असेल तर तुम्ही बारीक साईजमध्ये सुद्धा कट करू शकता. आणि इकडे बघा, आपलं पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे, उकळी आलेली आहे. आता हे बेसन वड्या आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहे. मी जे बेसन वड्या बनवते त्याची पद्धत थोडी वेगळी आहे, परंतु चवीला खूप छान लागते. तुम्ही नक्की या पद्धतीनं करून बघा. आता आपल्याला पूर्ण बेसन वड्या या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि 5 मिनिट याला झाकून असं शिजू द्यायचं आहे. बेसन वड्या छान शिजेपर्यंत आपल्याला इकडे कोथिंबीर बारीक करून घ्यायची. थोडीशी घेतलेली आहे, म्हणजे अर्धी कोथिंबीर मी बारीक करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये. आता अद्रक आणि लसूण एकत्रच बारीक करणार आहे मी. तुम्हाला जर वेगवेगळं करायचं असेल तरीसुद्धा चालते, एकत्र केलं तरीसुद्धा चालते. हे बघा, अद्रक लसूणसुद्धा बारीक करून झालेलं आहे. आणि 5 मिनिट झालेले आहे आणि आपल्या हे बेसन वड्या बघा किती छान शिजलेल्या आहे. त्या बेसन वड्याला छान बबल्स आले की समजून जा तुमच्या बेसन वड्या छान शिजलेल्या आहे. आता हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. आणि या बेसन वड्याचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, तेच पाणी आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे. आता मी फोडणीची तयारी करणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकणार आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मोहरी आणि जिरे टाकणार आहे. जर तुमच्याकडे कढीपत्ता अवेलेबल असेल तर तुम्ही स्टार्टिंगला कढीपत्तासुद्धा टाकू शकता, जिरे मोहरी झाले की. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसचा पॉवर मीडियममध्येच ठेवायचा आहे. अद्रक लसूण छान फ्राय झाल्याच्या नंतर आपण जी खलबत्त्यात बारीक करून घेतलेली कोथिंबीर होती ती टाकायची. त्याच्यानंतर सुके मसाले टाकायचे, हळद, गरम मसाला आणि 2 चम्मच लाल तिखट टाकायचे. त्यानंतर अर्धा चम्मच मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ वापरा, आणि खोबरकूट टाकायचं आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि जे बेसन वड्याचं पाणी होतं ते सगळं टाकायचं नाही, थोडंसंच पाणी टाकायचं आहे. जे आपण लाल तिखट वगैरे टाकलं ते जळावं नाही, त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. ते छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला पूर्ण बेसन वड्या यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी टाका, म्हणजे तुम्हाला जेवढी भाजी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. त्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि आता याला एक छानशी उकळी येऊ द्यायची आहे. या भाजीला जास्त शिजवायची गरज नाही. आपल्या बेसन वड्या ऑलरेडी आपण पहिलेच शिजवून घेतलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा काहीही शिजवायची गरज नाही. फक्त एक उकळी आली की आपली भाजी तयार होते. आणि हे बघा, भाजीला उकळी आलेली आहे आणि आपली बेसन वड्याची भाजी बनवून एकदम तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही झणझणीत बेसन वड्याची भाजी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.